हॅलो रजनीश, रिपोर्ट टू नाईट. आणि प्रमोशन हवं असेल तर स्टेप अप उद्या सकाळी 8ला ये. बस. अरे नाही पाहिजे यार तुझा प्रमोशन, नाही पाहिजे तुझी नोकरी. साला रोज 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 माणसाला मशीन सारखं राबवता तुम्ही. त्यापेक्षा तर रजनीश, तू इथे काय करतोय? आई तू इथे? हो, तुला शोधत आले. इतका उशीर झाला तरी तू घरी परतला नाही. बाबा शीतल घरी वाट बघत आहे म्हणून तुला शोधत आले इकडे. काय रे, तू चिंतेत दिसतोय. काय नाही गाय, ऑफिसात जीव तोडून काम करतो पण कौतिक दुसऱ्यांचेच होते. प्रमोशनच्या नावाला की माझं नाव शेवटीच. EMI, घर खर्च, जबाबदाऱ्या. महिन्याचा पगार 10 दिवसात कसा संपवतो समजतच नाही. माझे मित्र बघ, कोणी कार घेतोय, कोणी फ्लॅट घेतोय, आणि मी तिथच्या तिथंच आहे. तुला एक प्रश्न विचारू? जे लोक आज तुझ्या पुढे गेले आहेत, तुला काय वाटतं त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या नसतील? आल्या असतील ना, पण त्यांचं नशीब चांगलं असेल. नशीब? माणूस हरला की पहिला दोष नशिबाला देतो आणि दुसरा परिस्थितीला. आई, असं घरात बसून बोलणं खूप सोपं आहे. एक दिवस माझ्या जागी राहून बघ. सकाळपासून रात्रीपर्यंतचा ताण, ऑफिसचा प्रेशर, जबाबदाऱ्या, मग कळेल परिस्थितीशी लढणं किती अवघड आहे. तुला एक सांगू, माणूस पाण्यात बुडून मरत नाही, तो मरतो त्याला पोहता येत नसल्यामुळे. तसंच जीवनाचं आहे. अडचणी या परिस्थितीमुळे निर्माण होत नाही, त्या निर्माण होतात परिस्थितीशी लढण्याची हिंमत नसल्यामुळे. ज्या दिवशी प्रत्येक परिस्थितीला समोर जाण्याची हिंमत तुझ्यात येईल ना, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी कमी झाल्यासारख्या वाटतील तुला. गोकुळास